आणि आपण बघतोय वरद विनायक क्रिकेट क्लब आसरेवाडी यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेली ही स्पर्धा दुसरा दिवस आहे. काल भोकरपाडा टीमनं कालचा दिवस गाजवला. आज सुरुवातीचे 2 सामने स्वर्गीय नामदेव स्मृती DP11 भातान या टीमनं जिंकलेत. सागर भोईर आणि जयेश भोईर हे 2 खेळाडू या टीमला लीड करतायत आणि पहिल्या मॅचमध्ये सागर होता मॅन ऑफ द मॅच. दुसऱ्या मॅचमध्ये मिस्टर जेबीचा खेळ आपण पाहिला आणि इथे मात्र आपण बघू शकाल त्यांच्या समवेत कोणता संघ येईल त्यासाठी ही लढत. आसरे विपक्ष चिचखांबला. पहिला चेंडू पडल्यानंतर डीपमध्ये राहिला होता. विसावला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचे होईल सांगता. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय तो गोलंदाज सचिन. समोरच्या दिशेने मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून हा चेंडू वाटचाल करत होता. एक धाव या ठिकाणी मिळणार. एका धावेच्या बरोबरीने फलंदाज सुनील स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी मात्र खुलं करत असताना एक धाव लागते ती धाव फलकावरती. एक धाव फलकावरती आपण बघतोय. 24 चेंडूचे 1-1 सत्र आहे. अगोदरच्या मॅच मध्ये सिद्धू 11 कैरे या टीमला SSD या नावानं खेळ करणाऱ्या चिचखांबला या टीमनं परास्त केलं होतं आणि इथे त्यांच्या समोर आव्हान असेल त्या आसरे टीमचं. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या आसरे टीमनं उभारले. 60 धावा त्यांना अगोदरच्या मॅच मध्ये उभारल्या होत्या आणि गोलंदाजीच्या जोरावरती एकतर्फी विजय त्यांनी मात्र या ठिकाणी प्राप्त केला आणि तोच आसरे संघ आता कशी कामगिरी करतोय याकडे मात्र लक्ष असेल. इथे हा चेंडू यावेळेस सोडून दिला. या चेंडूला असं वाटलं होतं की जास्त बाहेर असेल पण पंच सांगतात की हा चेंडू अगदी योग्य होता. डॉट बॉल येतोय. सचिन अपेक्षेपेक्षा जास्त चांगली सुरुवात करून देतोय आसरे टीमला. सचिन डुकरे यांना आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळत असताना. चेंडू हवेमध्ये बॅटची एच. यष्टीरक्षक आतिश चेंडूवरती पोहोचलेत. हा झेल कॅरी केला जातो आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का फलंदाज राजनच्या रूपात बॅटिंग करणाऱ्या चिचखांबला या टीमला. इथे कोणता संघ सरस होईल याकडे आता मात्र लक्ष असेल. पहिल्या विकेटचं पतन धावफलक स्थिरावेल 1 या धावसंख्येवरती. कौतुकास्पद कामगिरी गोलंदाज सचिन डुकरे यांच्या माध्यमातून. 4 षटकांची ही लढत आहे. अगोदरच्या मॅच मध्ये जरूर 54 उभारल्या होत्या पण इथे धावांसाठी संघर्ष करावा लागेल. क्लिअर करायचं होतं मिड ऑफला आणि मिड ऑफला क्लिअर केल्यानंतर लॉंग ऑफ सीमा पार येतोय. हा दणदणीत असा चौकार. चार धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीने एकूण धावसंख्या होती धाव फलकावरती 5. अवघी 1 धाव सुरुवातीच्या 5 चेंडूवरती खर्च केली होती. इथे फुलटॉस होता. अगदी कमी गती होती आणि त्याला सरळ बॅटनं खेळून काढलं चौकारासाठी. शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार जो SSD संचित दलवी यांनी पुरस्कृत केलेला संघ चिचखांबला या टीमच्या धावसंख्येला मात्र देऊन जातोय आकार. 1-5 अशी स्थिती आहे. अद्यापही 3 षटकांचा उर्वरित खेळ बाकी असेल आणि येणाऱ्या 18 चेंडूवरती जर 30-35 धावा भार्गव या ठिकाणी उभारल्या ना तर एक षटक असेल सुनील मुकनेचा आणि त्याचा विचार करता कदाचित संधी असेल ती SSD चिचखांबला या टीमला. पण या मॅच मध्ये जर का सगळं काही आपल्याकडे घ्यायचं असेल आसरे टीमला तर जशी सुरुवात झाली ना त्या सुरुवातीत सातत्य त्यांना ठेवावं लागेल येणाऱ्या 3 गोलंदाजांकडून. 5 धावा धावफलकावरती क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. मी विनंती करेन आतिशला जास्त वेळ घेऊ नका कारण यानंतर एक सामना अद्यापही बाकी आहे. सुरुवातीला 5 षटकांच्या लढती आपण पाहिल्या. पहिल्या फेरीच्या दुसऱ्या फेरीची लढत 4 षटकांच्या आणि काल मला वाटतं शेवटची लढत 3 षटकांची. याचा अर्थ आजची लढत 3 षटकांचीच असेल.
समोरच्या दिशेने हा फटका खेचलाय, कार्पेटला चिरत हा फटका ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत दुसरी धाव धोकादायक होती. पण चेंडूची फेकी अगदी धीम्या गतीनं झाली. उशिराने चेंडूची फेकी झाली आणि त्या कारणास्तव इथे एकेरीला परिवर्तित केलं जात आहे ती दुहेरीमध्ये. या 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 5. ब्लाइंड स्ट्रोक होता. मनसुबा जरूर होता की हा फटका ऑन ड्राईव्ह मध्ये कन्वर्ट करायचा होता, पण ज्या टप्प्यावरती चेंडू लँड झाला होता ना तिथून हा फटका कन्वर्ट करणं कठीण होतं. अगदी वेगाने चेंडू विकेट कीपरकडे आला आणि चेंडू मात्र जातोय तो निर्धाव. गोलंदाज तयार आहे. दर्शनचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप सोडून दिलं होतं. या चेंडूला अजून एक डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकात अवघ्या 5 धावा आल्या होत्या आणि त्याचा विचार करता या षटकात जर का डॉट पर्सेंटेज वाढले तर बॅटिंग करणाऱ्या चीच कामला या टीमला धावा जमवण्यासाठी मात्र संघर्ष करावा लागेल. अजून एक चांगला चेंडू. फार लाईन आणि लेंथ फार चांगली आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. अगोदरचा चेंडू फुलर लेंथ टाकला होता, त्याच्या अगोदरचा चेंडू शॉर्ट अप लेंथ होता आणि हा चेंडू जर आपण पाहिला ना तर अगदी फुलर लेंथ होता पण गती कमी होती. जोपर्यंत फलंदाज पोहोचणार तोपर्यंत चेंडू जमिनीवरती लँड झाला होता. कौतुकास्पद. टॉपेज घेतले. नशिबाचा चौकार येईल इथे. SSD चिंच खांबला या टीम साठी आणि या चौकारानं धावसंख्या मिळेल धावफलकावरती 11. चार धावांच्या बरोबरीने 11 धावा आहेत धावफलकावरती. नशिबाचा चौकार आला कारण प्रयत्न करतोय सुनील मुकणे. त्याच्या बॅटवरती चेंडू नीटसा येत नाहीये. टॉपेज घेऊन चेंडू चौकाराकडे वाटचाल केली. शेवटचा चेंडू असावा. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळायचा होता. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद होतील. सुनील मुकणे स्ट्राईक घेण्यासाठी प्रयत्न करत होता, त्याला ती जरूर मिळेल पण इथे धावचीतच्या साह्यानं अनिलची विकेट मात्र गमवावी लागेल. 2 षटकांचा खेळ संपेल आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 5.50च्या सरासरीनं 2/11. भार्गव फार चांगली गोलंदाजी राहिली अद्यापपर्यंत. टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि या निर्णयावरती खरे उतरलेत आसरे टीमचे गोलंदाज. सुरुवातीचं षटक टाकलं सचिन डुकरे, त्यानं धावा खर्च केल्या 5. शेवटच्या चेंडूवरती त्याने चौकाराचा मार खाल्ला आणि दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवरती दुहेरी आली होती पण तदनंतर तब्बल 3 चेंडू निर्धाव टाकत भलेही 5व्या चेंडूवरती चौकार आला असेल पण शेवटच्या चेंडूवरती सांघिक रूपानं विकेट प्राप्त केली आहे त्या आसरे टीमनं. 2 षटकांचा खेळ संपन्न. 11 धावा आहेत धावफलकावरती. गोलंदाजी जर का अशीच राहिली तर धावांचा पाठलाग करताना विजय सोपा असेल आसरे टीमला, पण इथून पुढे सुनील मुकणेला आपलं रूप या ठिकाणी धारण करावं लागेल ज्याच्यासाठी तो ओळखला जातो. अखू टप्प्याचा चेंडू त्यावरती फसवलाय. मोठी विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते आणि ज्या अशा अपेक्षा होत्या ना SSD अर्थातच संचित दलवी यांच्यासाठी चीच खांबला या टीम साठी, त्या मात्र आता भंग होत असताना
चीच खांबला संघ त्यांनी कैरे सारख्या ताकदवार संघाला परास्त केलं होतं आणि आता त्यांच्या विरोधात आपण पाहिलं असेल मानस की 53 धावा उभारल्या होत्या, पण इथे एक एक धाव जमवण्यासाठी आता त्यांना मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय, कारण त्यांच्या समोर आसरे संघाचे ताकदवार गोलंदाज आपण बघतोय. महेशचा हा चेंडू धीम्या गतीचा होता, स्विंग करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सफल ठरतो. आतिश सुद्धा चाचपडत होता यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असताना, कारण चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचता पोहोचता बराच वेळ झाला होता आणि अशा वेळेला आपण बघतोय चेंडू मात्र येतोय तो निर्धाव. धावफलक स्थिरावेल 11 या धावसंख्येवरती. ऑन साइड मध्ये सिली मिडन मधून चेंडूने वाटचाल केली वायडिश लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फंबल झाले होते, पण चांगलं बॅकिंग टीम स्पिरिट पाहायला मिळते आसरे टीम कडून. आज सांघिक खेळाचं प्रदर्शन होतं. धीरज डुकरे या टीम मध्ये दिसत नाहीयेत आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा इतका चांगला परफॉर्मन्स इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती गोड गोड कौतुक असतील आसरेकरांचं. फार चांगली कामगिरी राहिली. धावफलक वधारेल एका धावेने 12 वरती. वेट वॉश नंतर हा फटका खेळायचा होता, पण चेंडू मध्ये गती नव्हती आणि त्या कारणास्तव फलंदाज संजयला करावा लागेल तो परतीचा प्रवास. क्रिकेटचं समीकरण सांगतं धावा जमवण्याचं तंत्र तुम्हाला अवगत पाहिजे. फक्त ताकद असून उपयोग नसतो. कधी कधी जास्त ताकद लावण्याच्या प्रयत्नात टायमिंग मिस होता आणि तशाच पद्धतीचा हा फटका होता. प्रॉपर कनेक्शन झालं नव्हतं. ताकद होती फटक्यामध्ये, पण इथे मात्र कनेक्शन चांगलं नव्हतं आणि त्या कारणास्तव चांगल्या फटक्यावरती सुद्धा विकेट गमवावी लागते. परिस्थिती नाजूक आहे. टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना यशस्वी चीज कामला या टीमसाठी, कारण अद्यापर्यंत त्यांनी विकेट गमावल्यात. भार्गव ठोंबरे आम्हाला सांगतील 4 विकेट गमावल्यात आणि धावसंख्या आहे धावफलकावरती ती फक्त 12. तिसरं षटक मार्गस्थ आहे. टॉस जिंकण्यापासून सगळं काही सुरळीत घडतंय ते आसरे टीमसाठी. ऑन साइड मध्ये हा फटका कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. वेगाने चेंडूवरती आले ते एक धाव कंप्लीट. दुहेरीसाठीचा प्रयत्न हा करू दिला जात नाहीये. एकच धाव एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वाढेल. 13वी धाव लागते धावफलकावरती. 13 धावा आहेत धावफलकावरती. तिसरं षटक सुरू आहे. एक चौकार आपण पहिल्या षटकात पाहिला, एक पाहिला दुसऱ्या षटकामध्ये आणि हे षटक पूर्णपणे शांत जात आहे ते चीज कामला या टीमसाठी. जो जिंकेल तो बातन टीमच्या विरोधात आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळताना पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने इथे कनेक्शन चांगले स्वीट साऊंड आपण ऐकला. फलंदाज भास्कर आणि त्याच्या बॅट मधून येतोय षटकार. तीन षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या होते धावफलकावरती 19. शेवटचं षटक. किमान 15+ धावा इथून पुढे करावे लागतील. 35-36चं टार्गेट जर का आलं ना तर संघर्ष करता येईल दुसऱ्या सत्रामध्ये चीज कामला टीमच्या गोलंदाजांना. आणि तसे गोलंदाज आहेत ज्या गोलंदाजांनी कैरे टीमची स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप रोखली होती. किमान इथून पुढे 15-16 धावांचं षटक शोधावं लागेल. पण आसरे टीमला विसरून चालणार नाहीये. जे काही कमावलंय ना ते जर शेवटपर्यंत आपल्या हातामध्ये पाहिजे असेल तर हे षटक त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. इथे कमी धावा या मॅचमध्ये बाजू भक्कम असेल ती आसरे टीमची, पण इथून जर का 12+ धावसंख्येचं षटक जरी खर्च झालं तरी धावांचा पाठलाग करताना ही कसरत करावी लागेल, कारण गोलंदाजी चांगली आहे. ते अपोजिट यशस्वी चीज कामला या टीमच्या संघामध्ये. शेवटचं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय प्रणित. प्रणितचा हा चेंडू यावेळेस हवेमध्ये क्षेत्ररक्षक सचिन चेंडूला जज करत होते, पोहोचले होते, पण तदनंतर हा झेल कॅरी करता आला नाहीये.
हा झेल सुटला जातोय, दुहेरी प्राप्त होईल आणि या दुहेरीच्या मदतीनं धावफलक वधारेल 21 या धावसंख्येवरती. 21 धावा धावफलकावरती. कैलास स्ट्रायकर एंडला आपण त्याला बघतोय. 4 फलंदाज गमावलेत. भास्करच्या बॅटमधून एक षटकार आला. इथून पुढे 1-2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. यशस्वीचीच कामला या टीमला. फिरून मारायचं होतं, ट्रंक स्टाईलला फटका खेचायचा होता, पण संपर्क होत नाहीये. चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल. धावफलक स्थिरावेल ते 21 या धावसंख्येवरती. प्रणित स्लॉगोवर हाताळतो. आसरे आणि त्यांच्या विरोधात यशस्वी चीच कामला जिंकेल तो बातान टीमच्या विरोधात. सुपर 4 मध्ये जाण्यासाठी संघर्ष करेल. दिशा द्यायची होती, दिशा दिले, गॅप शोधले, अंतर भरपूर कापायचं क्षेत्ररक्षकाला, पण चेंडूनं अंतर कापलंय सीमारेषेचं. डीप बॅकवर्ड पॉइंट आणि डीप थर्डमॅन मधून येतोय हा चौकार. तीन चेंडू बाकी आहेत पहिल्या सत्राचा खेळ संपायला. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. हा झेल कॅरी केला जातो आणि फलंदाज कैलास बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅट्समन मैदानावरती गणेश येतोय. 2 चेंडू बाकी असतील असं वाटलं होतं. हा फटका ट्रॅव्हल होईल, पण एलिव्हेशन नव्हतं, टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि विकेट मात्र गमावले. 25 वरती धावफलक स्थिरावलंय. गॅप शोधायची होती, पण क्षेत्ररक्षक अगदी दक्ष होते त्या ठिकाणी. फार चांगलं क्षेत्ररक्षण. जर का क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू निसटला असताना त्या क्षेत्ररक्षकाला क्लिअर केलं असतं तर आउटफील्ड फास्ट आहे त्या रिझनमध्ये, आणि त्या कारणास्तव इथे मात्र आपण बघतोय की एक धाव मिळेल. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होतीये 26. एक धाव मिळणार एका धावेच्या बरोबरीने. पहिल्या सत्राचा खेळ संपेल. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते धावफलकावरती 27. अगदी माफक धावसंख्या आहे मानस, पण आपण सातत्यानं अपेक्षा करतो जास्त धावा होतील, मॅच चांगले होईल. पण क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण पाहिलं की ज्या ज्या वेळेला धावा कमी होतात ना त्या त्या वेळेला ती मॅच हाय व्होल्टेज होताना आपण पाहत असतो. आणि कदाचित सुनील मुकनेचं एक षटक या मॅचला हाय व्होल्टेज करून जाईल का हे बघणे फार गरजेचं आहे. 24 मध्ये करायचे 28 या धावसंख्येचा पाठलाग होईल की ही मॅच अगदी शेवटपर्यंत रंगेल, या धावा वाचवले जातील, हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील मानस मनोरे. तत्पूर्वी जे प्रेक्षक दीपक पोपेटे त्या ठिकाणी आहेत आणि प्रेक्षक जाणतेत आपण पट्टीवरती बसला आहात, जरूर आतमध्ये तुम्ही बसू शकता. तिथे बसण्यापेक्षा आम्ही तुम्हाला विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. इथे व्यासपीठावरती आसन असून ही स्पर्धा एन्जॉय करा. आपलंही स्वागत आहे आणि खरोखर आपणास विनंती आयोजकांच्या वतीनं आणि के जी निकम यांच्या वतीनं की आपण सगळ्यांनी व्यासपीठावरती यावं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत असेल. मैदानाचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. फार चांगली स्पर्धा आहे. क्रिकेटला पोषक असं वातावरणात एक शृंखलेचं आयोजन आणि ही स्पर्धा रंगते. मानस आजच्या दिवसातील ही महत्त्वपूर्ण लढत जो जिंकेल तो शेवटच्या लढतीमध्ये बातान टीमच्या विरोधात खेळेल. पण आसरे टीम जिंकेल की जिंकेल त्यांना रोखत चिंच खांबला याकडे लक्ष. 24 मध्ये करायचे 28. काय घडते काय बिघडतंय हे नक्कीच बघणार आहोत, पण संधी असेल डीजेला. तुम्ही एक गाव खेळणं गरजेचं आहे, कारण गाव ज्यावेळेला
मोटरचं नाव काय रे मोटरचं नाव काय कुठला सिमरन मोटर साहिल महाब्दी इसांबे यांच्या माध्यमातून अतिश डुकरे याच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतो आणि त्यांची स्पर्धा येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 28 डिसेंबर ते 31 डिसेंबर रविवार त्या दिवशी जर कोणाला एंट्री हवी असेल तर इसांबे टीमच्या कोणत्याही खेळाडूकडे आपण संपर्क करावा. शुक्रिया अंकित जी मालूसरे सर. बहुत सारे मेहमान ऑनलाइन मुकाबलों को देखकर शुभकामनाएं दे रहे हैं. बहुत सारे मेहमान हमारे इस ग्राउंड पर मौजूद और इस मंच पर बैठकर इस टूर्नामेंट को शुभकामनाएं दे रहे हैं. तो हमारे एक मेहमान सिमरन मोटर के ओनर तरसीम सिंह सर जो इस मैदान पर मुझे नजर आ रहे हैं. मैनेजर सिमरन मोटर्स के मैनेजर तरसीम सिंह सर मुझे इस मैदान पर नजर आ रहे हैं. उनसे गुजारिश है कि आप मंच के ऊपर आइएगा, तशरीफ रखिए. आपका तहे दिल से स्वागत इस टूर्नामेंट के चलते हम करेंगे. सिमरन मोटर्स के मैनेजर तरसीम सिंह साहब से गुजारिश है कि आपको मंच के ऊपर आना है. आपका तहे दिल से स्वागत. तो वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर स्मृति ट्रॉफी तीसरा पर्व और तीसरा साल इस टूर्नामेंट का होने वाला है. 2023 का ये सेकंड लास्ट वीक हम देख रहे हैं. 2023 को कुछ ही दिनों के बाद हम अलविदा कहकर 2024 का स्वागत करेंगे. और 2024 में काफी बड़ी बड़ी चीजें आप सभी के सामने और हमारे देश के लिए आने वाली है. मुकाबला जिन दो टीमों के बीच मैदान पर शुरू है, चिंस कामरा और उनके सामने टीम आसरे. टॉस किया गया था, टॉस को जीता था टीम आसरे ने. फैसला किया था पहले गेंदबाजी का. 4 में बन चुके हैं. 27 करना है पीछा 28 का. और सलामी बल्लेबाजों की जोड़ी राम और आतिश ये आ चुकी है. सुनील मुकणे बतौर गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए P1 की पहली पावर प्ले की ओवर लेकर आएंगे. 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर तैनात. एक खिलाड़ी मुझे लॉन्ग ऑन पर नजर आ रहा है, तो दूसरा नजर आ रहा है लॉन्ग ऑफ पर. रनिंग बिटवीन द विकेट. अच्छी लेग बाइस के तौर पर यह सिंगल निकाला जरूर जाएगा. 1 रन के साथ आगाज हो चुका है दूसरी पारी का. 24 गेंदें और 28 रनों का पीछा करना है. गेंद और रनों के बीच है मात्र 4 का फासला. ऐसे में शुरुआत अगर अच्छी मिलती है टीम आसरे को तो एक मोमेंटम मिल सकता है इन रनों को चेस करते हुए. लेकिन सुनील मुकणे बतौर बल्लेबाज नाकामयाब होने के बाद बतौर गेंदबाज उन्हें अपने कंधों पर जिम्मेदारी लेकर रनों को बचाना और विकेटों को चटकाना होगा. अपनी टीम के अस्तित्व को अगर जीवित रखना चाहते हैं इस टूर्नामेंट में तो ये मौका काफी बड़ा है सुनील मुकणे के लिए. क्योंकि चिंस कामला टीम का अगर आप नाम लेते हैं तो सबसे पहले आप नाम लेते हैं सुनील मुकणे का. लेकिन वैसा प्रदर्शन जैसा इनका नाम है वैसा आज रहा नहीं है. नाम बड़े दर्शन छोटे, ऐसा अब तक इनका खेल हमें देखने को मिला है आज के दिन में. वरना कई मैदानों के ऊपर इस खिलाड़ी ने अपनी छाप को छोड़ा है. लेकिन कई बार खिलाड़ियों का दिन होता नहीं. लेकिन अब दिन बनाना पड़ेगा. सुनील मुकणे को अब गेंदबाजी अच्छी करनी पड़ेगी. अक्रॉस द लाइन शॉट को खेला अलोंग द कार्पेट के जरिए. या लॉन्ग ऑन में गेंद ट्रैवल हो रही है. मिलेगा मात्र एक सिंगल. इक्का दुक्का भी आसानी के साथ अंकित सर ये मुकाबला जितवा सकता है. टीम आसरे को जल्दबाजी नहीं करनी है. आशीष और राम ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी, लेफ्ट हैंड राइट हैंड बैटर्स का ये कॉम्बिनेशन हमें मैदान पर नजर आ रहा है. सुनील मुकणे अच्छी शुरुआत की है बतौर गेंदबाज. P1 का पहला पावर प्ले का ओवर 3 गेंदों में 3 रन खर्च किए. ये देखिए ये है तड़ाका. ये बिगेस्ट 6 ऑफ द टूर्नामेंट आज तक का, आज के दिन का हो सकता है. बहुत लंबा गया है ये गेंद सीधा तारामंडल में. ये अब वापस नहीं आने वाली. अंपायर ने कहा है नई बॉल दीजिए. ये बॉल बॉक्स से अब मंगवानी पड़ेगी. ये इतनी दूर गई है सीधा असरेवाड़ी से खोपोली रेलवे स्टेशन. बहुत दूर मारा है इस गेंद को.
की थी, लेकिन बाजुओं की ताकत अब हमको दिखाया आशीष ने। जिस तरीके की इनकी बॉडी लैंग्वेज है उसी अंदाज के साथ बल्लेबाजी। ये घुटना टेक तमाशा देख, ये हुआ धमाका, फूटा फटाका। और कौन से गेंदबाज में ताकत है जो कर सके आतिश का बाल बाका। ये लंबा एक और छक्का आएगा, छक्कों की बरसात। दो छक्कों के साथ अंकित सर, इस मुकाबले की हवा लगभग निकल रही है क्या, ऐसा सवाल पैदा हो रहा है। ना तलवार की धार से ना गोलियों की बौछार से गेंदबाज डरते हैं तो आतिश की ये कातिलाना बल्लेबाजी से अंदाज खतरनाक। एक और बार हवाई यात्रा पर भेजा, फील्डर बनेंगे दर्शक। गेंद गई है दर्शक दीर्घा में। 3 गेंदों में 3 बिग हिट्स, 3 गेंदों में 3 छक्के। ये 3 जो लगे हैं ये लगवा देंगे टीम चिंस कामड़ा की। ये बड़े छक्के जो आए बल्लेबाज आतिश के बल्ले से, और जो आतिश ने आतिशबाजियां मैदान पर की है, जो बिना दिवाली के पटाखे और जो बम फोड़े हैं, वो बम सामने वाली टीम को तहस महस, नेस्ता नाबूद और धूल भी चटा सकते हैं। खतरनाक और कातिलाना, विस्फोटक और आक्रामक आतिश की ये बल्लेबाजी। ये ट्रेलर ही में ही पिक्चर खत्म कर देंगे ऐसा लग रहा है, क्योंकि आने वाली 18 गेंदें 7 रनों की मात्र जीत के लिए अब जरूरत होने वाली है। गणेश नए गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए आएंगे। बॉलिंग मार्क के ऊपर अब 18 गेंदों में बनाने हैं मात्र 7 रन। आतिश के वो 3 छक्के टायर को पंक्चर करते हुए नजर आएंगे चिंस कामरा के लिए। एक और बार इन जनाब ने भी कोशिशें की है, लेकिन मिस टाइमिंग स्ट्रोक नो मैंस लैंड में टिप्पा खाते हुए यह गेंद नजर आएगी और मिलेगा एक सिंगल। आतिश 3 गेंदों में 3 छक्के, आज के दिन की पहली छक्कों की हैट्रिक। ठीक है, बल्लेबाज आतिश के नाम जाएगी, जो है टीम आसरे से। आसरे टीम पास की टीम है, इस मैदान को जानती है, चिंस कामड़ा के सामने खेल रही है, और जिस तरीके के साथ उन्होंने गेंदबाजी की उसी अंदाज के साथ बल्लेबाजी शानदार। एक और बार हवा में खेलना चाहते थे, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक। संजय आएंगे गेंद के नीचे, लपकेंगे कैच को। आतिश की आतिशबाजियों पर यह लगाम लगाया जाएगा और दिया जाएगा टीम आसरे को पहला बड़ा झटका। सुनहरी मछली जाले में आ चुकी है। ये नहीं करनी है, लालच बुरी बला होती है आतिश भाई। 3 छक्के लगाने के बाद ये उतनी जल्दबाजी करने की जरूरत नहीं थी, क्योंकि यह केवल 6 रन आपको जीत के लिए अब बनाने हैं। आसानी से आप उन रनों को बना सकते थे, लेकिन जल्दी करने की कोशिश में उन्होंने अपने विकेट को गंवाया है। ये हल्के हाथों से कलाइया दिशा दिखाई गेंद को। ये अब जान रुक सकती थी लेकिन रोक लिया है। आखिरी समय में गेंद को रोका गया है। देखिए, खेल है, क्रिकेट के खेल में आपको उम्मीदों को नहीं छोड़ना है, क्योंकि जो मन से हार गया फिर वो तन से भी हार जाता है। आपके मन को आपको मजबूत रखना है, भले ही मुकाबला कितना भी कठिन हो। बल्ले का अंदरूनी किनारा, क्रीज के ऊपर गेंद गोल 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 घूम रही है। विकेट कीपर आएंगे, गेंद को उठाएंगे। इट्स अ डॉट डिलीवरी। टोटल वही है 24। 4 रनों की जीत के लिए अभी भी जरूरत है। गेंदें बची है लगभग 14 गेंदें, 4 रन। आसान सा मुकाबले की हवा निकल चुकी है। आउटसाइड द लेग स्टंप, गरीबी में आटा गीला। ये वाइट बॉल होनी नहीं चाहिए थी। रन आपके पास कम है, क्या कर रहे हैं? लगता है ये मुकाबले में से उम्मीद ही छोड़ दी है, और उम्मीद जिसकी छूटती है फिर उसके पास कुछ नहीं आता, उसको ठेंगा मिलता है। हल्के हाथों से खेला ऑफसाइड पर, खूबसूरत ये ऑफ ड्राइव मैं कहूंगा, शॉर्ट कवर में फील्ड किया जाएगा। मिलेगा मात्र 1 रन। ये मुकाबले में जान बची नहीं है। ऑलमोस्ट ये 1 साइडेड मैच हमें देखने को मिल रही है दूसरे राउंड के दूसरे मुकाबले में।
चलिए भातान के कप्तान बिल्कुल यहाँ पे है मौजूद। अगला मुकाबला यहाँ से जो जीतेगा वो भातान के साथ खेलेगा। शॉट हवा में गए हैं फील्डर पवेलियन में। भातान अगला मुकाबला खेलती हुई नजर आएगी और भातान के कैप्टन कूल महेंद्र सिंह धोनी से भी ठंडा दिमाग जिनका है संदेश भोईर। हाँ देखिए चांबो हमें बता रहे हैं कैप्टन कूल संदेश भोईर। बिल्कुल अगले मुकाबले में वो आपको दिखेंगे मैदान के ऊपर। चलिए मुकाबले की तरफ चलते। 12 गेंदों का खेल अब भी बचा है, बनाने हैं 2। 12 में 2 क्या बन सकते हैं? वैसे आसान सा ये मुकाबला है। 12 में 2 रन ये इतना बड़ा अब कुछ है नहीं इस मुकाबले में। एक शॉट इस मुकाबले को काम तमाम कर सकता है इस मुकाबले का। 12 में 2 बनाने हैं आए हैं कैलाश गेंदबाजी मार के ऊपर। चलिए समय नहीं लेना है, अगला मुकाबला भी बचा है। घड़ी का कांटा 5 तक लगभग पहुंच चुका है। 12 में 2 रनों की है जरूरत। ये शॉट को खेला, मैंने कहा था एक शॉट काम तमाम कर सकता है, बिल्कुल करेगा। गेंद डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए जाएगी। मुकाबले को जीता है टीम आसरे ने। आसरे ने अपने बोलबाले को कायम रखा है और आसरे ने अपने टीम के झंडे को आसमान में ऊंचा रखा है अब तक इस टूर्नामेंट में। यानी कि आज के दिन का आखिरी मुकाबला जिन 2 टीमों के बीच होगा वो होगी टीम आसरे और टीम भातान। आज के दिन का आखिरी मुकाबला वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ खोपकर स्मृति ट्रॉफी साल नंबर 3 के दूसरे दिन का आखिरी मुकाबला जो भातान और आसरे के बीच खेला जाएगा। मैन ऑफ द मैच दिया जाएगा नन अदर देन आतिश डोकरे, जिन्होंने एक शेर दिल जैसी बल्लेबाजी की है और शेर की भूमिका उन्होंने निभाई है। वो आतिश डोकरे को दिया जाएगा